नमस्कार अभ्यासकांनो. भारतीय राज्यव्यवस्थेच्या या समग्र विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना राज्यव्यवस्था हा विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो मोठा आणि गुंतागुंतीचा वाटतो. पण योग्य आराखडा असेल तर हा प्रवास खूप सोपा होऊ शकतो. म्हणूनच आज आपण या अफाट अभ्यासक्रमाला एका सुटसुटीत आणि तर्कशुद्ध आराखड्यात मांडणार आहोत. एमपीएससी असो किंवा यूपीएससी, तयारी करणाऱ्या प्रत्येकाला पडलेला पहिला प्रश्न म्हणजे, अरे देवा, राज्यघटनेचा एवढा मोठा अभ्यासक्रम कव्हर कसा करायचा? पण काळजी करू नका. कोणतंही मोठं काम जर आपण ते छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं तर ते सोपं होतं. चला, तेच आपण आज करणार आहोत. तर मग आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. बघा, कोणतीही इमारत मजबूत तेव्हाच असते जेव्हा तिचा पाया मजबूत असतो. आपल्या राज्यघटनेच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. तिचा पाया आहे तिचा इतिहास आणि तिचा तत्वज्ञान. आपण तेच आधी समजून घेणार आहोत. आपल्या घटनेचा हा प्रवास एकाएकी सुरू झाला नाही. त्याची सुरुवात होते ब्रिटिशकालीन कायद्यांपासून, ज्यातून प्रशासनाची ओळख झाली. मग येथे घटना समितीची निर्मिती, ज्यांनी प्रत्यक्ष घटना लिहिली. आणि शेवटी आपण पाहतो आपल्या घटनेची खास वैशिष्ट्ये, जी तिला जगात अद्वितीय बनवतात. हे पहिले 3 चॅप्टर्स म्हणजे आपला पायाचा आहे. आपल्या राज्यघटनेचा संपूर्ण सार, तिचा आत्मा जर कुठे असेल तर तो आहे सरनाम्यात. आम्ही भारताचे लोक, ही सुरुवातच सांगते की या देशात अंतिम अधिकार लोकांचा आहे. आणि हो, केशवानंद भारती खटल्यानुसार सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे आणि तो घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग मानला जातो, हे लक्षात ठेवा. चला, पाया तर पक्का झाला. आता या देशाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिक, याच्याबद्दल बोलूया. राज्यघटनेने नागरिकांना काय स्थान दिलं आहे, कोणते हक्क दिले आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या कर्तव्यांची अपेक्षा केली आहे, हे आपण या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. नागरिकत्व म्हणजे काय, तर भारतीय असण्याची एक कायदेशीर ओळख. ही ओळखच आपल्याला या देशाचे पूर्ण सदस्य बनवते आणि अनेक अधिकार मिळवून देते. थोडक्यात, देशातील सर्व हक्क आणि सुविधांसाठी ही एक प्रकारे एंट्री तिकीट आहे. परीक्षेसाठी हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय, तर जर ते तुम्हाला मिळाले नाहीत तर तुम्ही थेट कोर्टात जाऊ शकता. पण मार्गदर्शक तत्त्वे ही गैरन्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे ती राज्यासाठी मार्गदर्शक आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोर्टात जाता येत नाही. हा फरक पक्का लक्षात ठेवा. आता आपण येऊया देशाच्या शासन व्यवस्थेच्या रचनेकडे. म्हणजे प्रत्यक्ष देश चालतो कसा. आपल्याकडे 3 स्तरांवर सरकार काम करतं: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात वरच्या पातळीवर आहे केंद्र सरकार. यात राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ या सगळ्यांची रचना, अधिकार आणि कार्यपद्धती या चॅप्टर्समध्ये आपल्याला शिकायची आहे. जशी केंद्रात रचना आहे, अगदी तशीच एक छोटी प्रतिकृती प्रत्येक राज्यात असते. केंद्रात राष्ट्रपती तर राज्यात राज्यपाल, केंद्रात पंतप्रधान तर राज्यात मुख्यमंत्री. ही समांतर रचना समजून घेतली की अभ्यास अजून सोपा होतो. आपल्या लोकशाहीचं खरं सौंदर्य म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज आणि नगरपालिका यांना घटनात्मक दर्जा दिला. यामुळे शासन लोकांच्या दारापर्यंत पोहोचलं. खऱ्या अर्थाने लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचली. भारत एक संघराज्य आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची वाटणी कशी झाली आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कायदे बनवण्याचे अधिकार, प्रशासकीय अधिकार आणि आर्थिक अधिकार या तिन्ही बाबतीत त्यांचे संबंध कसे आहेत, हा मुख्य परीक्षेसाठी हमखास विचारला जाणारा विषय आहे. आता बघा, लोकशाही सुरळीत चालण्यासाठी फक्त सरकार असून चालत नाही, तर त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या, निष्पक्षपणे काम करणाऱ्या काही स्वतंत्र संस्थांची गरज असते. आपल्या राज्यघटनेने अशा अनेक संस्था निर्माण केल्या आहेत, ज्यांना आपण लोकशाहीचे रखवालदार म्हणू शकतो. काही संस्थांना थेट घटनेतूनच अधिकार मिळतात, म्हणून त्यांना घटनात्मक संस्था म्हणतात. उदाहरणार्थ, निवडणूक आयोग, यूपीएससी, वित्त आयोग, सीएजी या स्वतंत्र असल्यामुळे त्या कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत आणि हेच लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय काही संस्था संसदेच्या कायद्याने बनवल्या जातात. त्यांना आपण वैधानिक किंवा गैरघटनात्मक संस्था म्हणतो. जसं की नीती आयोग, जो सरकारचा थिंक टँक आहे, किंवा मानवाधिकार आयोग. या संस्थासुद्धा प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावतात. चला, आता आपण आपल्या आराखड्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण रचना पाहिली, पण ही रचना चालते कशी
तिच्यात बदल कसा करायचा या सगळ्या कार्यपद्धती आणि काही अतिरिक्त माहिती आपण या भागात पाहणार आहोत. याला आपण राज्यघटनेचा युजर मॅन्युअल म्हणू शकतो. यात घटनादुरुस्ती कशी करायची, आणीबाणीच्या काळात काय होतं, राजकीय पक्षांची भूमिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिशिष्टे, हे सगळं येतं. अनेकदा आपण परिशिष्टांकडे दुर्लक्ष करतो, पण त्यावर थेट प्रश्न विचारले जातात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे फक्त कलमं आणि कायदे पाठ करणं नाहीये. तर आपल्या देशाची एवढी मोठी व्यवस्था कशी चालते, तिची रचना कशी आहे, प्रत्येक घटक एकमेकांशी कसा जोडलेला आहे हे समजून घेणं आहे. हे आर्किटेक्चर समजलं की अभ्यास रंजक वाटायला लागतो. तर मित्रांनो, हा आहे भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यासाचा एक समग्र आराखडा. मला खात्री आहे की या रोडमॅपमुळे आता तुम्हाला पुढची दिशा स्पष्ट झाली असेल आणि अभ्यास सोपा वाटत असेल. हा आराखडा डोळ्यासमोर ठेवा, सातत्य ठेवा, यश नक्कीच तुमचं आहे.